माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यंदा ई पीक पाहणीतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. सरकारने पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल केलेला आहे. तर काय आहे माहिती सर्व जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामात केलेल्या पिकांची नोंदणी 7/12 उतार्याव करण्यासाठी आता स्वतः धावपळ करण्याची गरज उरलेली नाही. गेल्या काही वर्षात ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना आलेल्या अनेक तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे मिळालेला अल्प प्रतिसाद पाहता राज्य सरकारने यंदापासून ही पाहणी थेट नियुक्त सहाय्यकामार्फत होणार आहे. केंद्र 15 जुलैपासून राज्यभरात ही नवीन पीक पाहणी मोहीम सुरू होणार आहे. प्रतिसाद का कमी झाला? राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र मागील 3-4 वर्षात या प्रक्रियेत अडचणी समोर आल्या आहेत. अनेक वृद्ध व गरजू शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन नव्हते. ग्रामीण भागातील शेतात इंटरनेट कव्हरेज मिळत नव्हता. अंतराची मर्यादा आता 20 मीटरवर. गेल्या वर्षीपर्यंत करण्यात आलेली पीक पाहणीची पिकांची नोंदणी करण्यासाठी लागवड क्षेत्रात 50 मीटरच्या आत उभे राहून फोटो काढण्याची मर्यादा होती. आता ही नोंदणी थेट पिकांच्या 20 मीटरच्या आत जाऊन करावी लागणार आहे. महिला करणार पाहणी. यंदाच्या खरीप हंगामापासून ही पीक पाहणी पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली नियुक्त सहाय्यक करणार आहेत. स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची मदत घेण्याची ठरविण्यात आले आहे. मोबाईलवर येणार थेट SMS. ही नवीन पीक पाहणी थेट केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टक योजनेशी संलग्न करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टक योजनेत नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक मिळवला आहे, त्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यापूर्वी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर SMS द्वारे पूर्वकल्पना दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांचे नाव, त्यांचे एकूण क्षेत्र आणि प्रत्यक्ष लागवड केलेले पीक याची अत्यंत पारदर्शक व अचूक माहिती राज्य सरकारकडे संकलित होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एवढेच. नक्की सबस्क्राईब